नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड रिझल्ट 2024 जो की प्रतीक्षित आहे व त्यानंतर होणारा आपला जो कॅप राऊंड आहे म्हणजेच बी एड प्रवेश 2024 या संदर्भातील हा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रो, आपण जर अजूनही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या बी एड करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व्हिडिओ लिंक नक्कीच शेअर करा. तर चला पाहूया आपल्या कॅप राऊंडमध्ये असणारे टप्पे. ctcell.mahacity.org अशा प्रकारची आपली जेन्युइन वेबसाईट आहे. विद्यार्थी मित्रो, तिला आपल्याला नियमितपणे व्हिजिट करत राहणं गरजेचं आहे. अनाऊन्समेंटमध्ये आपण इथे विविध नोटिफिकेशन्स पाहू शकता. त्यानंतर आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पाहायला मिळते. इथून आपण लॉग इन करता येते. त्यानंतर आपण वरती स्क्रॉल करूया, जेणेकरून आपल्याला हायर एज्युकेशन अंतर्गत असणारं बी एड जे आहे त्या संदर्भातल्या नोटिफिकेशन्स पाहता येतील. हायर एज्युकेशन या टॅबला आपण क्लिक केलेलं आहे. ऑलरेडी अगोदर ऑल यावरती ते असतं. आपल्याला हायर एज्युकेशनला क्लिक करावं लागतं. नंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता 8/4/2024चं एक नोटिफिकेशन आहे. त्यानंतर कुठलंही नोटिफिकेशन आपल्याला बी एड ॲडमिशन संदर्भात, बी एड CET संदर्भात पाहायला मिळत नाही आहे. म्हणजेच आपलं अपडेटेड नोटिफिकेशन अजून येणं बाकी आहे. विद्यार्थी मित्रो, नोटिफिकेशन आल्यानंतरच आपल्या रिझल्टची डेट आपल्याला डिक्लेअर झालेली समजेल, कळेल. आपणास माहीत आहे MED CETचा रिझल्ट 2024चा लागलेला आहे. त्यानंतर BPED CETचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे, जो की 6/4/2024 रोजी लागलेला आहे. त्यानंतर इंटिग्रेटेड जे बी एड आहे, म्हणजेच बी एड आणि MED एकत्रित असणारा कोर्स, 3 वर्षाचा बी एड कोर्स जो आहे, इंटिग्रेटेड कोर्स आपण ज्याला म्हणतो, त्याचाही रिझल्ट लागलेला आहे CETचा. तर अशा प्रकारे आपल्या CET सेलचे काही रिझल्ट्स लागलेले आहेत. विद्यार्थी मित्रो, अगोदर नोटिफिकेशन येते व नोटिफिकेशननंतर आपला रिझल्ट डेट डिक्लेअर झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून सध्या तरी आपल्याला नोटिफिकेशनसाठी काय करावं लागेल, वेट करावे लागेल. नोटिफिकेशन आल्यानंतरच आपल्या रिझल्टची डेट आपल्याला सांगता येते. आता आपण इथे लॉग इन करून कॅन्डिडेट लॉग इनमध्ये पाहूया तिथे काय बाबी आहेत. तर कॅन्डिडेट लॉग इनसाठी आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच एक पेज ओपन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथं ऑलरेडी लॉग इन डिटेल्स टाकलेले असल्यामुळे आपलं डायरेक्ट लॉग इन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. लॉग इन कसे करायचे आहे हे आपल्याला माहीत आहे. तिथे आपल्याला ईमेल व पासवर्ड इनरोल करावा लागतो. इथे आपण पाहू शकता आपला प्रोफाईल जो ऑलरेडी आपण फुलफिल केलेला आहे, भरलेला आहे. त्यानंतर हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड, त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग जे की ऑलरेडी संपलेलं आहे. याला क्लिक करताच आपल्याला परत एक टॅब ओपन झालेली पाहायला मिळते. आता आपण जे फॉर्म भरलेले आहेत, आपण BED CET जनरल किंवा स्पेशल किंवा ELCT जे फॉर्म भरलेले आहेत, फक्त त्याबद्दलच आपल्याला इथे टॅब पाहायला मिळतात. इतर आपण जर फॉर्म कुठला भरलेला नसेल, जसं की टेक्निकल एज्युकेशन आहे, त्यानंतर मेडिकल एज्युकेशन आहे, इथे आपल्याला नो इनरोलमेंट दाखवल. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. या व्यतिरिक्तही कुणी काही दुसरे फॉर्म भरले असतील, त्या फॉर्ममध्ये त्यांचं तिथं नाव आलेलं ती टॅब ओपन असलेली पाहायला मिळेल. त्यानंतर आपल्याला इथं स्कोअर कार्डची टॅब पाहायला मिळते. याला क्लिक करताच आपल्याला सध्या इथे कुठलीही बाब पाहायला मिळत नाही. इथे आपल्याला नो इनरोलमेंट पाहायला मिळते, कारण अजून रिझल्ट लागणं बाकी आहे. तो डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला इथे महा BED CET स्कोअर कार्ड असं पाहायला मिळेल, जे की आपलं इनरोलमेंट असेल. विद्यार्थी मित्रो, आपल्या रिझल्टचं प्रारूप पाहण्यासाठी आपण 2020चं जे CET सेलचं पोर्टल आहे त्यावरती जाऊया. आपण महा CET 2020 असं जरी इनरोल केलं किंवा कॅपराऊंड 2020 असं जरी इनरोल केलं आणि त्याला सर्च केलं की आपण ह्या पेजवरती पोहोचतो. या पेजवरती पोहोचल्यानंतर आपण इथे विविध नोटिफिकेशन्स पाहू शकता.
त्यामध्ये त्यांचा रिझल्ट लागलेला सुद्धा इथं नोटिफिकेशन आहे. अशा प्रकारचंच नोटिफिकेशन आपल्या रिझल्टसाठी सुद्धा येणार आहे, जे की 2024चा असणार आहे. तर क्लिक हिअर फॉर रिझल्ट ऑफ महा बी एड सी ई टी जनरल स्पेशल ही एक टॅब आपल्याला इथे पाहायला मिळते. तर या टॅबला आपल्याला क्लिक करता रिझल्ट पाहायला मिळेल. अशा प्रकारे हा 2020चा रिझल्ट आहे, हे लक्षात घ्या. आपला रिझल्ट अजून लागणं बाकी आहे 2024चा. 2020चा रिझल्ट आपल्याला इथे डिस्प्ले झालेला पाहायला मिळतोय. नोटिफिकेशनमध्ये आपल्याला महा बी एड जनरल अँड स्पेशल ELCT CET रिझल्ट ही बाब पाहायला मिळते. त्यानंतर त्याच्या डेट्स, जसे की आपली मार्चमध्ये एक्झाम झाली होती, त्यांची एक्झाम 21, 22, 23 ऑक्टोबर 2020 ह्या विविध 3 दिवशी विविध 3 सेशनमध्ये म्हणजेच 9 सेशनमध्ये ह्यांचीसुद्धा एक्झाम झालेली आहे 2020ला. तर हा जो रिझल्ट आहे यामध्ये आपण इथे सिरियल नंबर, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट, जेंडर, नेम ऑफ द कॅन्डिडेट ह्या बाबी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. त्यानंतर बी एड टोटल इक्वेटेड CET स्कोअर आउट ऑफ 100. तर जनरल बी एड CETचा हा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर हायेस्ट जो होता 83वरती आपल्याला 2020चा पाहायला मिळतो आहे. विद्यार्थी मित्र, यावेळेस जे मेरिट आहे ते आपल्याला वाढलेलं पाहायला मिळेल. 86 to 88 पर्यंत आपल्याला हायेस्ट असलेला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे आपला रिझल्ट चेक करता येतो. रिझल्टमध्ये ज्या बाबी आहेत त्या आपल्याला तपासाव्या लागतात. आपलं नाव करेक्ट आहे का, इतर ज्या डिटेल्स आहेत त्या करेक्ट आहेत का, नसल्यास आपल्याला त्या दुरुस्त करता येतात. ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपला रिझल्ट जेव्हा लागेल, रिझल्टनंतर आपल्याला थोडा वेट करावा लागेल आणि त्यानंतर चालू होईल आपला कॅप राऊंड. तर कॅप राऊंडसुद्धा चालू होण्यापूर्वी आपलं नोटिफिकेशन येतं, कॅप राऊंडच्या डेट्स येतात आणि त्या डेटनुसार आपल्याला कार्यवाही करायची असते. तर चला पाहूया आपला कॅप राऊंड कशा प्रकारे असतो. कॅप राऊंडमध्ये सर्वप्रथम जो आपला बहुप्रतिष्ठित असलेला रिझल्ट आहे तो रिझल्ट लागणे हा पहिला टप्पा असतो, म्हणजेच BEd CET रिझल्ट लागणे. BEd CET रिझल्ट लागल्यानंतर दुसरा टप्पा म्हणजेच आपला जो कॅप राऊंड आहे तो जाहीर होणे. तर कॅप राऊंड शेड्यूल आपल्याला डिक्लेअर झालेला त्याचं नोटिफिकेशन येतं आणि शेड्यूल डिक्लेअर होणं म्हणजेच त्याचा एक टेबल फॉर्ममध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन येते व त्यात असणाऱ्या ज्या डेट्स आहेत त्या डेट्सनुसार आपल्याला कार्यवाही करावी लागते. तर त्यात सर्वप्रथम ज्या डेट्स असतात विद्यार्थी मित्रो, त्या असतात नाव नोंदणी करण्याच्या. म्हणजेच आपला रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला कॅप राऊंड 1 ते 2 आठवड्यानंतर डिक्लेअर झालेला पाहायला मिळतो व त्यातील ज्या डेट्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला नाव नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करावं लागतं. एक लक्षात घ्या, आपली BEd CETची जी पूर्ण प्रक्रिया आहे म्हणजेच BEd CETचा फॉर्म भरण्यापासून ते आपला कॅप राऊंड व आपला नंबर लागणे ह्या सर्व ज्या प्रक्रिया आहेत त्या फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होतात. या प्रक्रियेमध्ये कुठेही जर आपण रजिस्ट्रेशन करणं राहून गेलं, कुठल्या अपडेट्स करणं आपलं जर राहून गेलं तर आपण त्या राऊंडसाठी प्रक्रियेतून बाद होतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. समजा कॅप राऊंड फर्स्ट अलॉट झाला आणि आपण नाव नोंदणीच केली नाही, नाव नोंदणी नाही केल्यास आपण त्या प्रक्रियेसाठी त्या राऊंडसाठी बाद होतो, हे लक्षात ठेवा. नंतर परत दुसरा राऊंड ज्यावेळेस अलॉट होईल त्या राऊंडमध्ये आपल्याला सहभागी होता येते, इनरॉल होता येते. परंतु आपण सर्व अपडेटसाठी आपल्या CET सेलला नियमित भेट देत राहणं गरजेचं आहे. कॅप राऊंड आल्यानंतर त्याच्या सर्व डेट्स नोट करून घेणं गरजेचं आहे. कॅप राऊंड फर्स्ट रजिस्ट्रेशन कधी आहे, सेकंड कॅप राऊंड असेल त्याचं रजिस्ट्रेशन कधी आहे, थर्ड कॅप राऊंड आणि अजून एक कॅप राऊंड असतो विद्यार्थी मित्रो, फोर्थ कॅप राऊंड, ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणजेच संस्था पातळीवरील राऊंड असं म्हणत असतो. तर त्या राऊंडचेही रजिस्ट्रेशन्स आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळेस रजिस्ट्रेशन करावे लागते, ही बाब आपण निश्चितपणे लक्षात घ्या. तर नाव नोंदणी हा आपल्याला सगळ्यात पहिला टप्पा कॅप राऊंडमधला पाहता येतो असतो. त्यानंतर प्राथमिक यादी लागते, म्हणजेच आपण जी नाव नोंदणी केली आहे, सर्व जे विद्यार्थी नाव नोंदणी करतात सेंट्रलाइज पद्धतीने मेरिटनुसार त्याची आपल्याला एक प्रायमरी लिस्ट लागलेली पाहायला भेटते, प्राथमिक यादी लागलेली पाहायला भेटते. हा चौथा टप्पा आहे. ही प्राथमिक यादी लागल्यानंतर ती आपल्याला चेक करावी लागते. तर ही जी लिस्ट आहे ती आपण चेक केल्यानंतर त्यात जर काही त्रुटी आढळली, आपल्या ज्या डिटेल्स आहेत, आपलं नाव असेल, आपले मार्क्स असतील, सर्व इयर्सचे मार्क्स तिथं आपल्याला पाहायला मिळतात. तसेच आपली कॅटेगरी असेल, तसेच जेंडर असेल, मेल फिमेल, ह्या सर्व बाबी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यात जर काही प्रॉब्लेम असेल, त्यात जर तुम्हाला काही त्रुटी आढळली तर ती त्रुटी दुरुस्त करण्यासाठी
आपल्याला ग्रॅव्हियस लिस्ट म्हणून अजून तिथं एडिटिंगचं आपल्याला ऑप्शन आलेला पाहायला मिळतो आणि आपला जो फॉर्म आपण भरलेला आहे त्यातल्या ज्या डिटेल्स आहेत त्या आपल्याला एडिट करता येतात. म्हणजेच विद्यार्थी मित्र आपल्या फॉर्ममध्ये काही त्रुटी राहिली असेल तर त्या त्रुटी आपल्याला दुरुस्त करता येतात आणि ह्या त्रुटी तोंडी दुरुस्त होत नाहीत हे लक्षात घ्या. जर तुमचं डेट ऑफ बर्थ काही चुकीचं असेल त्यासाठी तुम्हाला पुरावा जोडावा लागतो, म्हणजेच अपलोड करावा लागतो. तर ह्या सर्व बाबी ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला ते डॉक्युमेंट्स काय करावं लागतात, अपलोड करावं लागतात. तिथं त्यांनी सांगितलेलं असतं तुमचं ही जर त्रुटी असेल त्या त्रुटीसाठी काय करायचं आहे, त्यानुसार आपल्याला कार्यवाही करावी लागते. मग ती त्रुटी दुरुस्त झाल्यानंतर परत एक लिस्ट लागते ज्याला आपण फायनल मेरिट लिस्ट असं म्हणतो आणि ही फायनल मेरिट लिस्ट आपल्या CETच्या स्कोअरनुसार असते हे लक्षात घ्या. तर अंतिम यादी लागल्यानंतर आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही जोपर्यंत त्रुटीचा आपल्याला दिनांक दिलेला आहे. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, आता फार जागरूक राहणं आपल्याला गरजेचं असतं. 1 ते 3 दिवस कालावधी आपल्याला दिलेला असतो त्रुटी दुरुस्त करणे. 1 ते 3 दिवसामध्ये ते 3 दिवस संपल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्यात बदल करता येत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. मग आपलं नाव चुकलं असेल किंवा काही जी बाब आपली चुकलेली आहे, जी त्रुटी आहे ती त्रुटी तशीच फॉरवर्ड होते आणि त्या त्रुटीसहित आपली अंतिम यादी लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आता अंतिम यादी लागल्यानंतर पुढचा जो टप्पा आहे विद्यार्थी मित्रो त्याकडे वळूया. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. त्यानंतर मग आपल्याला द्यावे लागतात प्राधान्यक्रम, ज्याला आपण प्रिफरन्सेस असं म्हणतो. तर या प्रिफरन्सेसमध्ये आपल्याला कॉलेजचे नाव द्यावे लागतात. विद्यार्थी मित्र लिस्ट तिथं ऑलरेडी असते, आपल्याला प्रिफरन्सेस द्यावे लागतात. म्हणजे करायचं काय असतं, इथे लिस्ट असते ऑलरेडी. ह्या लिस्टमध्ये काय असतात, इथे आपल्याला एम्प्टी नंबर्स, एम्प्टी सर्कल पाहायला मिळतात. तर कॉलेजच्या लिस्टच्या नावामध्ये आपल्याला जे कॉलेज आपल्या जवळचे आहेत किंवा आपल्याला ज्या प्रकारच्या कॉलेजला प्राधान्य द्यायचं आहे त्यामध्ये मग गव्हर्मेंट कॉलेज असो, गव्हर्मेंट ॲडेड असो किंवा नॉन एडेड कॉलेजेस असो किंवा आपल्या जवळील जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या त्या लिस्टमध्ये आपण नाव शोधायचं आणि इथे क्लिक करायचं. विद्यार्थी मित्रो आपण पहिलं क्लिक करताच आपोआप त्या कॉलेजला आपला पहिला नंबर, पहिली पसंती, पहिला प्राधान्यक्रम काय होतो, नोट होतो. त्यानंतर दुसरा, तिसरा असं करत करत आपण सर्व जे कॉलेज आहेत विद्यार्थी मित्रो, आता आपली कॉलेजची लिस्ट अजून अलॉट होणं बाकी आहे. मागील वर्षी म्हणजे 2023ला 477 कॉलेजेस आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी सज्ज होते. 477 कॉलेजेस आपल्या कॅपराऊंडच्या रिंगणामध्ये होते. आता ह्यामध्ये कॉलेजची वाढ झालेली आहे. ते कॉलेजची संख्या अजून आपल्याला कळणं बाकी आहे. ज्यावेळेस 2024चा आपला कॅपराऊंड अलॉट होईल त्यावेळेस आपल्याला त्यांची संख्या निश्चितपणे कळेल. तर विद्यार्थी मित्रो प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व कॉलेजलासुद्धा प्रिफरन्सेस देता येतात हे लक्षात घ्या. तसेच आपल्याला जे मेरिट आहे मेरिटनुसारही आपण प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त प्रिफरन्सेस दिल्यानंतर आपला नंबर लागण्याचा चान्स वाढतो. आपल्याला जर गुण कमी असतील तर आपल्याला जास्तीत जास्त प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो प्राधान्यक्रम दिल्यानंतर आपला नंबर आपल्या मेरिटनुसार नंबर लागतो. म्हणजेच आपल्याला किती गुण आहेत त्यानुसार मग गव्हर्मेंट कॉलेज असेल, गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज असेल, नॉन गव्हर्मेंट कॉलेज असेल, ॲटोनॉमस कॉलेज असेल किंवा त्या प्रकारच्या कॉलेजला आपला नंबर लागेल. आणि नंबर लागल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं तर परत लॉग इनचा विषय येतो. लॉग इनमधून आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स करायचं असतं. म्हणजेच आपला नंबर लागल्यानंतर ती सीट आपल्याला पाहिजे का नाही हा एक प्रश्न आपल्याला तिथं विचारला जातो. तर सीट ॲक्सेप्टन्स नावाची एक टॅब आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण त्या टॅबला क्लिक करू त्याच वेळेस आपलं ॲडमिशन जे आहे विद्यार्थी मित्र ते काय होतं, कन्फर्मकडे आपल्याला गेलेलं पाहायला मिळतं, निश्चित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण सीट ॲक्सेप्टन्स केलं नाही किंवा ते राहून गेलं तर आपोआप आपण त्या प्रक्रियेतून बाद होतो आणि जे 3 दिवस त्यांनी दिलेले असतात सीट ॲक्सेप्टन्ससाठी ते 3 दिवसाचे जर आपण नंतर आपल्याला काहीही त्यात एडिट करता येत नाही हे लक्षात घ्या. तर तो कालावधी आपल्याला उलटून द्यायचा नाही. सुरुवातीलाच आपल्याला जर ते कॉलेज आवडलं, त्या कॉलेजचं नाव आपल्याला तिथे येतं, त्याचा पत्ता येतो, त्या कॉलेजचं स्टेटस येतं, कशा प्रकारचं कॉलेज आहे काय, तर हे सर्व पाहून आपण मग सीट ॲक्सेप्ट करायचं का नाही करायचं हे आपल्या मनावर असतं. सीट ॲक्सेप्ट केलं की आपल्याला ते सीट कन्फर्म होतं आणि अजून दुसरे 2 ऑप्शन तिथं आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला जर वाटलं की हे कॉलेज काही व्यवस्थित नाही, आपल्याला दुसरं कॉलेज पाहिजे किंवा दुसऱ्या कॅटेगरीचं कॉलेज पाहिजे, तर आपण बेटरमेंट हा एक ऑप्शन तिथं असतो. सीट ॲक्सेप्टन्स त्याच्या बाजूलाच आपल्याला सीट बेटरमेंट आणि त्यानंतर सीट फ्रीज अँड बेटरमेंट असे 3 ऑप्शन आपल्याला तिथे पाहायला मिळतात. ज्यावेळेस आपला कॅपराऊंड सुरू होईल त्यावेळेस आपण त्यावर डिटेल्स आपण देणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला ते कॉलेज न आवडल्यास आपण बेटरमेंट ऑप्शन निवडू शकता. परंतु एक लक्षात घ्या, बेटरमेंट ऑप्शन निवडल्यानंतर
आपला हा जो सीट आपल्याला मिळाली तिचा आपला क्लेम निघून जातो. किंवा फ्रीज अँड बेटरमेंट हा जो ऑप्शन आहे तिसरा ऑप्शन, तो जर ऑप्शन आपण ठेवला, त्या ऑप्शनला जर आपण क्लिक केलं तर ही सीट आपली जशाच तशी राहते आणि ह्याच्यापेक्षा जर चांगली सीट मिळाली तर त्यावरती आपण क्लेम करू शकतो. आणि दुसरी सीट जी मिळालेली आहे तिला जेव्हा आपण ॲक्सेप्ट करतो त्यावेळेस पहिल्या सीटचा आपला क्लेम आपोआप निघून जातो. त्याप्रकारे आपल्याला कारवाई करावी लागते. आणि आपण सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर कोणत्याही पद्धतीने सीट बेटरमेंटनंतर किंवा सीट फ्रीजनंतर आपण सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला काय करावं लागते तर महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा लागतो. आणि महाविद्यालयात गेल्यानंतर आपले सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत जे आपण BEd CET फॉर्ममध्ये नमूद केले होते, तिथं दिले होते, तेच डॉक्युमेंट आपल्याला काय करायचे असतात, पूर्ण व्हेरीफाय करून घ्यायचे असतात. आणि हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते आपल्याला पूर्ण ओरिजिनल फॉर्ममध्ये लागतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर ओरिजिनल फॉर्ममध्ये डॉक्युमेंटचा एक सेट आणि त्याच्या 2 झेरॉक्स कॉपीज म्हणजेच सत्यप्रती आपल्याला सोबत नेणं गरजेचं असतं. तसेच आपलं आधार कार्ड आपण त्यासाठी वापरू शकता. तर आधार कार्ड आपल्याला त्याची झेरॉक्स लागते. तसेच पासपोर्ट फोटो, 2 पासपोर्ट फोटोही ॲडमिशन घेताना सोबत लागतात. आणि हे सर्व केल्यानंतर जी निर्धारित ॲडमिशन फीस आहे त्या कॉलेजची फीस वेगळी असते. गव्हर्मेंट कॉलेज असेल, गव्हर्मेंट ॲडेड असेल किंवा कुठल्याही कॅटेगरीचं कॉलेज असेल, त्यांची फीस भरल्यानंतर आपला प्रवेश 100% काय होतो, कन्फर्म होतो. आणि फीस भरल्यानंतर परत ह्यांना म्हणजेच कॉलेजवाल्यांना काय करावं लागते, दररोजच्या दररोज त्या दिवशी त्यांना ज्या दिवशी प्रवेश सुरू आहेत त्या दिवशी 5 वाजता त्यांना सर्व प्रवेश ऑनलाईन करावे लागतात. त्यामुळेच आपल्याला कळतं की आज किती प्रवेश झाले व किती जागा व्हॅकंट आहेत. त्यानुसार विद्यार्थी मित्रो आपल्याला कार्यवाही करायची आहे. अशा प्रकारे आपले BEd प्रवेश 2024 संपन्न होतील. आपल्या सर्वांना प्रवेशासाठी हार्दिक शुभेच्छा. लवकरच आपला BEd CET रिझल्ट लागेल आणि त्या अनुरूप आपला जो कॅप राऊंड आहे तो अलॉट होईल. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. तसेच कुठल्याही समस्या आपल्याला या संदर्भात जाणवत असतील, BEd CET संदर्भात आपल्याला शंका कुशंका असतील, आपण कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.